नमस्कार मित्रांनो, आपल्या सार्वजनिक वित्त या टॉपिकमधला पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट ॲक्ट. तसं पाहायला गेलं तर बेसिकली हा जो मुद्दा आहे हा मुद्दा सरकारी खर्चातील सुधारणा याच्याशी संबंधित आहे. मात्र सरकारी खर्चातील सुधारणा आपण हळूहळू एक एक मुद्दा शिकणार आहोत. जसं की मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस आले, ट्रेजरी बिलचा वापर थांबला, अर्थसंकल्पीय तूट ही संकल्पना थांबली. म्हणजे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या गोष्टींचा मी तुम्हाला शेवटी समरी करून देणार आहे. एक एक टॉपिक आपण कव्हर करत आलो की त्यातले जे छोटे छोटे पोर्शन उरतात हे सर्व पोर्शन आपण नंतर परत एकदा रिवाईज करून त्या गोष्टी आपण फिलअप करणार आहोत. थोडक्यात काय, हे जिक्स ऑफ फिट सारखं आहे. कारण त्यातील काही मुद्दे कळण्यासाठी आपल्याला बँकिंग शिकावं लागेल, थोडं इंडस्ट्री शिकावं लागेल, थोडा परकीय व्यापार शिकावा लागेल. जोपर्यंत हा प्रत्येक बारीक सारीक मुद्दा आपण क्लिअर करत नाहीत तोपर्यंत प्रत्येक टॉपिकमधला प्रत्येक गोष्ट कळणं आपल्याला शक्य नाही आहे. तर या सोयीनं आपण जात आहोत. आता सार्वजनिक वित्तमधले जे दोन महत्त्वाचे टॉपिक आहेत, एक आहे GST आणि दुसरा आहे तो म्हणजे फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट ॲक्ट. तर हा मी शिकवणार आहे. आज आपण पाहूया फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट ॲक्टमध्ये नेमकं काय येतं. तर त्या अगोदर एक महत्त्वाचा मुद्दा हमेशा लक्षात ठेवा, जो प्रत्येक वेळी तुम्हाला माहीत असायला हवा. जेव्हा कधी फिस्कल हा शब्द येईल, फिस्कल याच कायद्याला आपण FRBM ॲक्ट सुद्धा म्हणतो. तर जेव्हा कधी फिस्कल हा शब्द येईल त्यावेळी लक्षात ठेवा, फिस्कल हा शब्द दोन महत्त्वाच्या घटकांशी निगडीत असतो. पहिला महत्त्वाचा घटक आहे सरकारची कमाई आणि दुसरा महत्त्वाचा घटक आहे सरकारचा खर्च. तर जेव्हा जेव्हा फिस्कल हा शब्द तुमच्या वाचण्यामध्ये येईल त्या ठिकाणी सरळ सरळ दोन घटक लिंक करायचे. पहिला घटक आहे सरकारची कमाई, दुसरा घटक आहे सरकारचा खर्च. तर सोप्या भाषेमध्ये फिस्कल म्हणजे सरकारची कमाई आणि सरकारचा खर्च याच्याशी संबंधित असणाऱ्या काही तरतुदी. मग फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय, जबाबदारी. म्हणजे सरकारला कमाई जबाबदारीनं करायची आहे, सरकारला खर्च जबाबदारीनं करायचा आहे. कमाई करताना सरकारला लॉंग टर्म कमाई असावी, सर्वसामान्यांकडनं कमाई येता कामा नये, सस्टेनेबल कमाई असावी. आणि खर्च करताना प्रायोरिटी सरकारला ठरवायला हवी. कॅपिटल एक्सपेंडिचर जास्त असायला हवा, उपभोगात्मक खर्च कमी करायला हवा. सरकारनं केलेल्या खर्चामुळं खाजगी क्षेत्राची स्पर्धात्मकता कमी होता कामा नये. मी तुम्हाला एक महत्त्वाचा कन्सेप्ट शिकवला होता, तो होता क्राउडिंग आउट ऑफ प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट. तर हे होता कामा नये. सरकारचं फिस्कल डेफिसिट वाढता कामा नये. म्हणजे थोडक्यात काय करायचं आहे, सरकारला कमाई जबाबदारीनं करायची आहे, सरकारला खर्च जबाबदारीनं करायचा आहे. मग ही कमाई आणि खर्च या दोन्ही गोष्टी जबाबदारीनं करत असताना या सर्व गोष्टी बजेटमध्ये मांडत असताना कोणत्या प्रकारे व्यवस्थापन करावं, हे व्यवस्थापन दरवर्षी बजेटमध्ये मांडलं जावं. आणि हे व्यवस्थापन बजेटमध्ये मांडल्यानंतर याला संसदेची मान्यता मिळावी यासाठी जी महत्त्वाचा ॲक्ट करण्यात आला तो ॲक्ट आहे FRBM ॲक्ट 2003. परत एकदा लक्षात ठेवा, सरकारची कमाई आणि खर्च हा जबाबदारीनं केला जावा आणि हा जबाबदारीनं केला जात असताना याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं व्हावं यासाठी जो कायदा केला गेला आहे त्याला आपण FRBM ॲक्ट किंवा फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट ॲक्ट असं म्हणतो. त्याला आपण FRBM ॲक्ट या नावाने ओळखतो. हा कायदा 2003चा आहे. या कायद्यामध्ये 2012ला दुरुस्ती करण्यात आली आणि 2016ला परत या कायद्यामध्ये रिव्ह्यू टाकण्यात आलेला आहे. मी याच्या फॅक्च्युअल गोष्टी सुद्धा शिकवणार आहे, कारण हा कायदा आहेच महत्त्वाचा. पण तरीसुद्धा हा सर्व कायदा तुम्हाला कळल्यानंतर बेसिकली लक्षात ठेवा, या कायद्यावर आत्तापर्यंत जे प्रश्न विचारले गेलेत ते सरळ प्रश्न आहेत. FRBM कायद्याअंतर्गत कोणते स्टेटमेंट्स मांडले जातात हा एक प्रकारचा प्रश्न आहे. आणि दुसरा FRBM कायद्याच्या अंतर्गत कोणते फिस्कल इंडिकेटर्स मांडले जातात. आणि तिसरा आहे FRBM कायद्याचे टार्गेट्स काय आहेत. सो हे तीन सर्वात महत्त्वाचे घटक आहेत FRBM कायद्याचे. पहिलं, FRBM कायद्यामध्ये कोणते स्टेटमेंट्स मांडले जातात हा पहिला घटक आहे. दुसरा घटक आहे फिस्कल इंडिकेटर्स कोणते आहेत जे FRBM कायद्यामध्ये वापरले जातात, फिस्कल इंडिकेटर्स. आणि तिसरा आहे महत्त्वाचा घटक FRBM कायद्याचे वेगवेगळे टार्गेट्स काय आहेत यावर प्रश्न असतो. राज्यसेवा पूर्व किंवा मेन्समध्ये या तीन घटक सोडले तर इतर कोणत्याही घटकावरती आत्तापर्यंत प्रश्न विचारला गेलेला नाही आहे. त्यामुळे तुम्हाला स्पेसिफिकली हे घटक लक्षात ठेवायचे आहेत. पहिलं आहे कोणत्या स्टेटमेंट्स विचारले जातात, दुसरं फिस्कल इंडिकेटर्स कोणते कोणते आहेत, तिसरं कोणते टार्गेट्स मांडले जातात. सुरुवातीला आपण हे बेसिक मुद्दे समजून घ्या. एकदा हे बेसिक मुद्दे समजले
की आपण FRBMचा 2012 मध्ये जी सुधारणा करण्यात आली होती तो सुधारणा असणारा कायदा परत आपण सुधारणा शिकूया आणि मग 2016च्या कमिटीनं काय रिकमेंडेशन्स दिले होते, काय सुधारणा सुचविल्या होत्या आणि त्यावर सरकारनं काय उपाययोजना केल्यात हे सर्व मुद्दे आपण समजून घ्या। त्याच्या अगोदर सोपा लक्षात ठेवा, सरकारनं स्वतःचा खर्च आणि स्वतःची कमाई जबाबदारीनं करावी यासाठी संसदेमध्ये बजेटच्या मार्फत जे सर्व कायदे मांडले जातात त्या सर्व कायद्यांचं जे एकत्रीकरण आहे या कायद्याला आपण FRBM ॲक्ट किंवा फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट ॲक्ट असं ओळखतो। मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला याचं एक बॅकग्राऊंड, FRBM कायदा का आला याचं इतिहास किंवा याचा कंटेक्स्ट आपल्याला कळणं गरजेचं आहे, कारण जोपर्यंत आपल्याला कंटेक्स्ट कळणार नाही तोपर्यंत तुम्हाला या कायद्याची युटिलिटी कळणार नाही किंवा याचे कन्सेप्ट कळणार नाही। सो आपण सगळ्यात अगोदर काय करूया, या FRBM कायद्याचे जो कंटेक्स्ट आहे तो समजून घ्या। त्याच्या अगोदर महत्त्वाचा मुद्दा जो मी तुम्हाला सांगितला, FRBM कायद्यावर जेव्हा जेव्हा प्रश्न विचारले गेलेत 3 घटकांवर प्रश्न विचारले गेलेत। पहिला घटक आहे FRBM कायद्याच्या अंतर्गत कोणते स्टेटमेंट्स मांडले जातात, दुसरा घटक आहे FRBMच्या अंतर्गत कोणते फिस्कल इंडिकेटर्स मांडले जातात आणि तिसरा घटक आहे FRBM कायद्याच्या अंतर्गत सरकारला कोणते टार्गेट्स ठेवण्यात आले होते, तिसरा महत्त्वाचा घटक आहे। आता इथे एक महत्त्वाचा आणखीन एक फॅक्च्युअल बीट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। FRBM कायदा 2003चा आहे, यामध्ये सुधारणा 2012ला करण्यात आली, यामध्ये सध्या रिव्ह्यू कमिटी 2016ला बसवण्यात आली आणि एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, 2004 साली विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली एक रिव्ह्यू कमिटी बसवण्यात आली होती आणि या रिव्ह्यू कमिटीने सुचवलं होतं 2004ला विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली जी रिव्ह्यू कमिटी बसवण्यात आली होती या कमिटीनं इम्प्लिमेंटेशन करायला सांगितलं होतं। सो ही सगळ्यात पहिला जो कायदा आहे FRBM कायदा 2003 कायदा 2003चा आहे, याची अंमलबजावणी इम्प्लिमेंटेशन 2004ला सुरू झालं आणि याचं टार्गेट इयर होतं 2009। लक्षात ठेवा, कायदा 2003चा आहे आणि अंमलबजावणी 2004ला सुरू झाली आणि याचं टार्गेट इयर होतं 2009। चालेल, या सर्व बेसिक मुद्दे सोप्या भाषेत लक्षात ठेवा। चालेल, आता आपण काय करूया, याचं बॅकग्राऊंड समजून घ्या, FRBM कायद्याची हिस्ट्री काय आहे ती समजून घेऊया। पहा, सगळ्यात अगोदर आपण सुरू करूया 1989 पासून। 1989 का महत्त्वाचं आहे तर 1989ला VP सिंग यांचं कोएलिशन गव्हर्नमेंटला आघाड्यांचं सरकार आलं। पहा, जेव्हा एखाद्या सरकारला पूर्ण बहुमत मिळतं आणि जेव्हा एखाद्या सरकारला आघाड्या मिळतात तर दोन्हीमध्ये काय फरक आहे, अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने काय फरक आहे। पहा, सगळ्यात महत्त्वाचा फरक काय आहे माहिती आहे का, जेव्हा एखाद्या सरकारला पूर्ण बहुमत मिळतं त्यावेळी त्याचा फायदा असा असतो की या सरकारनं कोणतेही महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेतले तरी हे निर्णय संसदेमध्ये पास करून घेण्यासाठी, या निर्णयांवर कायदे बनवण्यासाठी या सरकारकडे संसदेचा सपोर्ट असतो आणि संसदेचा सपोर्ट असल्यामुळे सरकारचे कायदे शक्यतोवर संसदेमध्ये रद्द होत नाहीत। यामुळे खूप मोठे आर्थिक कार्यक्रम, खूप मोठ्या आर्थिक सुधारणा आणि खूप सगळे महत्त्वाचे इनिशिएटिव्ह ज्या सरकारकडे पूर्ण बहुमत आहे ते सरकार घेऊ शकतं। जसं की 2014 आणि 2019 मोदी सरकारकडे पूर्ण बहुमत आहे आणि यामुळे ते खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक सुधारणा घेऊ शकतात। फक्त एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की या आर्थिक सुधारणा किंवा मेजर ब्रेक थ्रू डिसिजन तुम्ही घेत असताना त्या ठिकाणी तुम्ही कोणत्याही पद्धतीनं मिसकॅल्क्युलेटेड डिसिजन्स घेता कामा नये, अभ्यास न करता डिसिजन्स घेता कामा नये आणि डिसिजन घेताना तुम्हाला भारताच्या ओव्हरऑल इकॉनॉमीचा विचार करावा लागणार आहे, भारताच्या साईजचा विचार करावा लागणार आहे, अदरवाईज तुमचे डिसिजन्स हे ब्लंडर ठरवू शकतात, हे अर्थतज्ञांचं म्हणणं आहे। तर आपण आपल्या हिस्ट्रीकडे येऊया। 1989ला VP सिंग यांचं गव्हर्नमेंट आलं। VP सिंग यांचं गव्हर्नमेंट हे आघाडीचं सरकार होतं आणि आघाडीच्या सरकारमध्ये आघाडी म्हणजे कोएलिशन गव्हर्नमेंट, बरोबर आहे। तर कोएलिशन गव्हर्नमेंटमध्ये जे सर्व राजकीय पक्ष एकत्र येतात त्यांना हे माहीत असतं की हे सरकार खूप जास्त टिकू शकत नाही, जर आघाडीमधले पक्ष एकत्र नसतील मग तर त्या केसमध्ये या सगळ्या पक्षांना एकत्रित ठेवण्यात खूप जास्त एनर्जी जाते। अशा वेळी कोएलिशन गव्हर्नमेंटमध्ये पॉप्युलिस्ट मेजर म्हणजे लॉंग टर्म आर्थिक धोरणं न घेता लोकांना खुश करण्याचे निर्णय घ्यायला सुरू होतात। हे कोएलिशन गव्हर्नमेंटचं खूप मोठं नुकसान आहे, हा लॉस आहे। याचा अर्थ असा बिलकुल नाही की फुल मेजॉरिटी असलेलं सरकार चांगला निर्णय घेईलच असं नाही, त्यासाठी दूरदृष्टी असणं आवश्यक आहे। पण आघाडी सरकारमध्ये हा खूप मोठा नुकसान असतं की जेव्हा खूप सगळ्या पक्षांचं आघाड्यांचं सरकार बनतं त्या आघाड्यांच्या सरकारमध्ये सरकारचा खर्च वाढतो। तर इथं काय झालं, 1989ला आपलं आघाड्यांचं सरकार यायला सुरू झालं आणि या आघाड्यांचं सरकार आलं की ऑटोमॅटिकली सरकारचा खर्च वाढला। आता एका बाजूला बघा, जर समजा माझा खर्च वाढलाय
तर हा खर्च मॅनेज करण्यासाठी मला माझी कमाई वाढवावी लागेल. मग कमाई वाढवताना काय उपाय आहे? लोकांवरती टॅक्सेस वाढवणं, सरकारी कंपन्यांची कमाई वाढवणं, नवीन पैसे छापणं किंवा कर्ज घेणं. आता बघा, भारत हा गरीब लोकांचा देश आहे. एका एस्टिमेटनुसार 100 मतदारांपैकी, मी लोकसंख्येपैकी म्हणत नाहीये, एका एस्टिमेटनुसार 100 मतदारांपैकी फक्त 7 लोक इन्कम टॅक्स रिटर्न भरतात. विचार करा. मग मला सांगा, एवढी गरिबी असणाऱ्या देशामध्ये जर तुम्ही टॅक्सेसचा बेस वाढवला तर लोक नाराज होण्याचा चान्स आहे, तुमची सत्ता जाण्याचा चान्स आहे. किंवा जर तुम्ही टॅक्सेसचा रेट वाढवला, म्हणजे करांचे दर वाढवले, तर ऑटोमॅटिकली काय होतं की या पर्टिक्युलर केसमध्ये सरळ सरळ तुमच्या इंडस्ट्रीची, तुमच्या देशाची, तुमच्या अर्थव्यवस्थेची स्पर्धात्मकता सुद्धा लॉस व्हायला सुरू होते, कॉम्पिटिटिव्हनेस सुद्धा लॉस व्हायला सुरू होते. सो इथं सेम गोष्ट काय घडली, इथं महत्त्वाची गोष्ट ही घडली की जर आपण टॅक्सेस वाढवले तर आपल्याला जमणार नाही. एक सिंपल एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल, एक यूट्यूबर आहे, त्यानं स्वतः दाखवलं की भारतामध्ये आयफोनची किंमत 1,20,000 आहे. दुबईमध्ये सेम फोन हा 84,000ला मिळतो आणि दुबईचं फ्लाईटचं रिटर्न तिकीट आहे 20,000. म्हणजे जर समजा तुम्ही दुबईवरून जाऊन फोन आणायचं ठरवलं तर तुम्हाला तो फोन हार्डली 1,04,000ला मिळेल. तुम्हाला 16,000 रुपये तुमची सेव्हिंग असेल. यामधनं त्याला हे नव्हतं सांगायचं की तुम्ही आयफोन वापरा, दुबईला जा, फोन घेऊन या. तर सिंपल हे म्हणणं होतं की आपली टॅक्सेशन सिस्टीम ही कुठंतरी सिस्टमॅटिक नाही, रॅशनल नाही आहे. किंवा आणखीन दुसरं खूपदा एक्झाम्पल सांगितलं जातं की भारतामध्ये पेट्रोलचे जे रेट आहेत आपल्यापेक्षा कमी रेट नेपाळमध्ये आहेत किंवा श्रीलंकेमध्ये आहेत. परत हे टॅक्सेशनची कारणं आहेत. तर या ठिकाणी बेसिक गोष्ट काय की पहिला जो ऑप्शन होता की वाढलेला खर्च भागविण्यासाठी आपले टॅक्सेस वाढविणं, ऑलरेडी आपण खूप जास्त टॅक्सेस पे करत आहोत, टॅक्सेस वाढवणं हा उपाय तेवढा लॉजिकल नाही. दुसरं, सरकारी उद्योगधंद्यांकडनं सरकारनं पैसे कमवावे. 1990च्या काळामध्ये भारत सरकारचे 90% सर्व सरकारी उद्योगधंदे लॉसमध्ये होते. ते स्वतः कोणताही प्रॉफिट कमवत नव्हते, कोणतीही कमाई करत नव्हते आणि त्यांना सरकारकडनं अर्थसंकल्पीय तरतुदीमार्फत खूप मोठ्या प्रमाणात पैसे दिले जायचे. त्यामुळं 1990ला सरकारी उद्योगधंद्यांमधनं पैसे कमाई होतील असा काहीही सोर्स नव्हता. मग तिसरा उपाय कर्ज घेणं. पण लक्षात ठेवा, जेव्हा तुमचा खर्च खूप जास्त वाढतो अशावेळी जेव्हा तुम्ही कर्ज घेता आणि कर्जाची क्वांटिटी एका मर्यादेपेक्षा जास्त वाढते तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्हाला मिळणारं कर्जसुद्धा महाग होऊन जातं. आणि हे कर्ज महाग झालं की मग तुम्हाला त्या कर्जाच्या ज्या सर्व्हिसेस किंवा जे इंटरेस्ट पे करावा लागतो तो कॉस्टली होतो आणि तुम्हाला परवडणार नाही. आणि चौथा मुद्दा त्यांनी सुचवला होता की पैसे छापणं सुद्धा परवडणारं नसतं. सो अशावेळी काय असतं, कारण पैसे छापले की मी मागं पण तुम्हाला सांगितलं, जेव्हा जेव्हा सरकार जास्त पैसे छापतं, जास्त पैशांची प्रिंटिंग करतं, तेव्हा याचे 2 महत्त्वाचे नुकसान असतात. पहिलं महत्त्वाचं नुकसान आहे जास्त पैसे छापले की महागाई वाढते आणि दुसरं महत्त्वाचं नुकसान आहे की तुमच्या चलनाचं मूल्य कमी होतं. लक्षात ठेवा, जास्त पैसे छापले की 2 सगळ्यात महत्त्वाचं नुकसान होतं. पहिलं नुकसान होतं तुमच्या चलनाचं मूल्य कमी होतं, दुसरं नुकसान होतं तुमचं महागाई वाढते. तर या 2 गोष्टी होऊ नाही म्हणून पैसे छापणं किंवा खूप जास्त पैसे छापणं हा सुद्धा चांगला उपाय नाही आहे. मग अशावेळी जे अवेलेबल रिसोर्सेस आहेत या अवेलेबल रिसोर्सेसमध्येच आपल्याला सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या आहेत. त्यामुळं सरकारचा खर्च वाढत होता पण कमाई वाढत नव्हती. मग आला पुढचे महत्त्वाचा टप्पा, तो म्हणजे 1991चं लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. म्हणजे काय? उदारीकरण, जागतिकीकरण आणि खाजगीकरण. यामध्ये काय झालं, खूप सगळ्या परदेशी कंपन्या या भारतामध्ये आल्या. या परदेशी कंपन्यांची साईज एवढी मोठी होती की भारतीय उद्योगधंदे, खाजगी असतील किंवा सरकारी असतील, या परदेशी उद्योगधंद्यांसमोर, परदेशी कंपन्यांसमोर टिकणारे नव्हते. सो ऑलरेडी लॉसमध्ये असणाऱ्या भारतीय कंपन्या यांना परकीय उद्योगधंद्यांसोबत कॉम्पिटिशन वाढायला सुरू झालं, यांचा लॉस खूप जास्त वाढायला सुरू झाला. या कंपन्यांची काळजी घेणं सरकारचं काम नाहीये. मात्र या कंपन्या जेवढ्या मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करत होत्या, हा रोजगार लॉसमध्ये जायला सुरू झाला. आणि हा रोजगार लॉसमध्ये जाण्यासाठी सुरू झाल्यामुळं अल्टिमेटली सरकारला या कंपन्यांना परत एकदा बेलआउट पॅकेजेस, मदत पॅकेजेस द्यावे लागले. सरकारला या कंपन्यांना टॅक्सेशनमध्ये सवलत द्यावी लागली. सरकारला खूप मोठ्या प्रमाणात लोन उपलब्ध करून द्यावे लागले. आणि जे जुने लोन या कंपन्यांनी घेतले होते यांचं रिस्ट्रक्चरिंग करावं लागलं. सो अल्टिमेटली सरकारचा खर्च पण वाढला, कर महसुलामधला रेव्हेन्यू सुद्धा लॉस व्हायला सुरू झाला आणि जो काय प्रॉफिट या कंपन्यांकडनं येणं अपेक्षित होता तो प्रॉफिट सुद्धा येत नव्हता. सो सरकारचा खर्च सुद्धा वाढल्याने सरकारची कमाई सुद्धा लॉसमध्ये जाण्यासाठी सुरू झाली. मग आलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 91 नंतर 1997चं पूर्व आशियाई आर्थिक संकट, ईस्ट एशियन फायनान्शियल क्रायसिस. आता एक महत्त्वाचा कन्सेप्ट लक्षात ठेवा, कोणताही गुंतवणूकदार, तुम्ही असू, मी असू,
अंबानी असेल, वॉरन बफेट असतील, चितळे असतील, कोणताही गुंतवणूकदार असतो, या गुंतवणूकदाराचे दोन महत्त्वाचे कन्सर्न असतात कोणत्याही ठिकाणी पैसे गुंतवणूक करताना. परत एकदा सांगतो, कोणत्याही गुंतवणूकदाराचे कुठेही पैसे गुंतवणूक करत असताना दोन अत्यंत महत्त्वाचे कन्सर्न्स असतात. ते कन्सर्न्स आहेत, पहिला कन्सर्न आहे मी केलेल्या गुंतवणुकीमधनं मला प्रॉफिट मिळावं, हा पहिला कन्सर्न आहे. आणि दुसरा महत्त्वाचा कन्सर्न आहे मी जी गुंतवणूक करतो ही गुंतवणूक सेफ असावी. बरोबर आहे, गुंतवणूक सेफ असावी आणि मी गुंतवणूक केल्यानंतर मला प्रॉफिट मिळावं, हा कोणत्याही गुंतवणूकदाराचा सगळ्यात महत्त्वाचा कन्सर्न असतो. आता काय झालं, एक लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा जगामध्ये कोणत्याही प्रकारचं आर्थिक संकट येतं तर खूप कमी गुंतवणूकदार असतात जे गुंतवणुकीचा ओघ वाढवतात, जे रिस्क घ्यायला तयार असतात. बाकीचे गुंतवणूकदार हे रिस्क घेण्यासाठी तयार नसतात. त्यांचं म्हणणं असतं जगामध्ये आर्थिक संकट वाढलं की ऑटोमॅटिकली मला माझी गुंतवणूक ज्या ज्या ठिकाणावरनं काढून घेता येईल त्या ठिकाणावरनं माझी गुंतवणूक काढून घ्यायची व एखाद्या सेफ ठिकाणी नेऊन ठेवायची किंवा माझ्या देशामध्ये बँकांमध्ये आणून ठेवायची, हा त्या गुंतवणूकदाराचं म्हणणं असतं. त्या गुंतवणूकदाराचं आर्थिक संकट वाढलं, जागतिक आर्थिक संकट वाढलं की माझी गुंतवणूक वाढायला हवी असा त्या गुंतवणूकदाराचा कधीही कल नसतो. त्याला असं कधीही करायचं नसतं, तो गुंतवणूक वाढवत नाही. 91च्या या सुधारणांनंतर ऑलरेडी सरकारचा खर्च वाढला होता आणि यामुळे कुठंतरी काय झालं, यामुळे कुठंतरी सरकार खर्च आणि कमाईचे मॅनेजमेंट करतंय. इतक्यात 1997चं पूर्व आशियाई आर्थिक संकट आलं आणि या पूर्व आशियाई आर्थिक संकटामुळे कुठंतरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये परत सरकारमधनं, भारतामधनं परकीय गुंतवणूक बाहेर जाण्यासाठी सुरू झाली आणि ही गुंतवणूक बाहेर गेली. गुंतवणूक निघून जाणं सगळ्यात मोठा लॉस काय आहे, गुंतवणूक निघून जायला सुरू झाले की उद्योगधंदे बंद पडायला सुरू होतात. उद्योगधंदे बंद पडले की त्या उद्योगधंद्याशी निगडीत असणाऱ्या ज्या सगळ्या सेवा आहेत, सर्व्हिसेस त्या बंद होतात. त्या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांचे पगार जातो, त्या ठिकाणी काम करणाऱ्या इंजिनियरचा पगार जातो. या सगळ्या लोकांची क्रयशक्ती सुद्धा कमी होते, सेवा सुद्धा बंद होतात. आता एवढ्या लोकांची क्रयशक्ती कमी होणं आणि एवढ्या सेवा बंद होणं म्हणजे ऑटोमॅटिकली तिथं लॉस काय आहे, तिथं ही लोक त्या वस्तू आणि सेवांची मागणी करणार नाही. एवढी लोक मार्केटमधून बाहेर पडली ना, म्हणजे बाहेर फेकली गेली की ऑटोमॅटिकली ही लोक ज्या वस्तू आणि सेवांची अगोदर मागणी करत होते त्या वस्तू आणि सेवांची मागणी करणं बंद करतील. मग मागणी बंद झाली म्हणजे प्रोडक्शन बंद होईल. प्रोडक्शन बंद झालं म्हणजे ते प्रोडक्शन करणारे जे कामगार आहेत त्यांचा रोजगार जाईल, परत त्यांची क्रयशक्ती जाईल. सो ही सायकल असते. यामुळं अर्थव्यवस्थेमध्ये काही उद्योगधंदे बंद पडू शकतात, उद्योगधंद्यांमध्ये मंदी येऊ शकते, तुमचा GDP कमी होऊ शकतो. हे इकॉनॉमीसाठी चांगलं नाही. सो सेम झालं 1997च्या पूर्व आशियाई आर्थिक संकटामुळं परकीय गुंतवणूक जी भारताच्या बाहेर जायला सुरू झाली, यामुळे कुठेतरी भारतामध्ये आर्थिक संकट येण्यासाठी सुरू झालं. या प्रकारचं आर्थिक संकट येऊन भारतीय उद्योगधंद्यांना नुकसान होऊ नये म्हणून सरकारला परत उद्योगधंद्यांना मदत द्यावी लागली आणि हे उद्योगधंद्यांना मदत द्यायची म्हणजे सरकारचा खर्च वाढला, सरकारची फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी व्हायलेट व्हायला सुरू झाली. आलं लक्षात. त्यानंतर आलं 1998चं अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार, अत्यंत चांगलं सरकार. म्हणजे मी खूपदा अटल बिहारी वाजपेयी यांचा खूप मोठा चाहता आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचं जे सरकार होतं, तुम्हाला तुमच्या घरच्यांना, तुमच्या मोठ्या भावाला विचारा की अगोदर तुमच्या तालुक्याच्या बसस्टँडवरनं किंवा तुमच्या जिल्ह्याच्या बसस्टँडवरनं बस निघायची. ही बस तुमच्या गावातल्या पारावर येऊन थांबायची. शेवटची बस त्या बसस्टँडमधनं 5 वाजता असायची. तुमच्या गावात पोचले की ड्रायव्हर, कंडक्टर त्याच ठिकाणी हातावरचे मच्छर मारत झोपायचे आणि त्यानंतर हे सर्व मच्छर झाल्यानंतर सकाळी 7 वाजता तुमच्या गावामधनं बस असायची. विचारा, तुमच्या गावाकडच्या लोकांना विचारा, ग्रामीण भागातल्या लोकांना विचारा. तर काय झालं, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आली, ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन, ॲक्च्युअल वर्क यांच्या काळामध्ये सुरू झालं. आणि जे काम पुढे नंतर मनमोहन सिंग यांनी कंटिन्यू केलं तर ते सगळ्यात चांगलं काम जे झालं, इन्फ्रास्ट्रक्चर किंवा पायाभूत सुविधा यामध्ये जे सगळ्यात चांगलं काम झालं ते काम अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये झालं. आणि या केलेल्या कामाच्या बेसिसला जे पुढं आर्थिक मुलामा किंवा एकदम आर्थिक रिस्ट्रक्चरिंग किंवा आर्थिक स्ट्रॉंगनेस जी दिली ती मनमोहन सिंग यांनी 2004 ते 2009 या काळामध्ये दिली. हे गोल्डन कालखंड होता भारतीय अर्थव्यवस्थेच्या, भारतीय राजकारणाच्या किंवा भारतीय ओव्हरऑल इकॉनॉमीच्या दृष्टीने गोल्डन कालखंड होता. पण त्यामध्ये पण अडचण काय झाली, अटल बिहारी वाजपेयी यांचं जे सरकार होतं आघाड्यांचं सरकार होतं, खूप सगळ्या पक्षांचं सरकार होतं. आणि त्यात अडचण अशी की प्रत्येक पक्ष म्हणायचा की मी माझ्या सोयीनं जाणार. आणि ही अडचण अटल बिहारी वाजपेयी यांना सुद्धा फेस करावी लागली. आणि आघाड्यांचं सरकार आलं की सरकारचा खर्च वाढतो. वाजपेयी यांच्या काळामध्ये खर्च खूप मोठ्या प्रमाणात वाढला, सरकारवरचे कर्ज वाढलं, तुटी वाढायला सुरू झाल्या आणि सरकारची फिस्कल कंडिशन
म्हणजे कमाई आणि खर्चाची कंडिशन व्हायलेट व्हायला सुरू झाली, लॉसमध्ये जाण्यासाठी सुरू झाली. आणि यामध्ये सरकारचा खर्च वाढल्यानंतर मग जेव्हा काँग्रेसचं सरकार आलं त्यानंतर त्यांनी स्वतः ठरवलं की आता आपण काय करूया, या सर्व गोष्टींना नियंत्रणात आणण्यासाठी, योग्य पद्धतीनं करण्यासाठी त्यांनी FRBM कायदा पास केला 2003ला. सरकारची कमाई आणि खर्च जो या पूर्ण कालखंडामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढला होता, खूप लॉसमध्ये जात होता आणि सरकार योग्य पद्धतीनं मॅनेज करत नव्हतं. आणखीन एक मुद्दा, तुमच्यापैकी खूप सगळ्या लोकांना हे वाटू शकतं की सर ही स्टोरी रिलिव्हंट आहे का, गरजेची आहे का. लक्षात ठेवा, ही स्टोरी सांगत असताना मी खूप सगळे कन्सेप्ट एक्सप्लेन करतोय ज्यावर ॲज इट इज प्रश्न येतो, म्हणून ही स्टोरी तेवढीच महत्त्वाची आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ही स्टोरी तुम्हाला पूर्ण पुस्तकामध्ये कुठंही मिळणार नाही. हा जो सिक्वेन्स मी सांगतोय हा FRBMच्या कोणत्याही चॅप्टरमध्ये, कोणाच्याही पुस्तकामध्ये हा सिक्वेन्स मला तुम्ही शोधून दाखवा, मी तुम्हाला मागेल ते देईल. म्हणून ही स्टोरी तेवढी महत्त्वाची आहे, कारण जोपर्यंत ही स्टोरी क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्हाला यामधला कन्सेप्ट कळणार नाही, म्हणून हा स्टोरी जास्त महत्त्वाची आहे. चालेल, तरी ते लक्षात ठेवा. 1989, 1991, त्यानंतर आपण 2003ला FRBMचा कायदा आणला. 2003चा FRBM कायदा आणला. उद्देश हा होता की सरकारचे खर्च आणि सरकारची कमाई जबाबदारीनं होईल आणि सरकारला या सर्व गोष्टी योग्य पद्धतीनं मॅनेज करता येतील, यासाठीचा हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश होता. आणि मग या 2003च्या कायदा इम्प्लिमेंटेशनसाठी आपण विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्स नेमणूक केला आणि विजय केळकर टास्क फोर्सनं रिकमेंड केलं की तुम्ही FRBM कायद्याची अंमलबजावणी 2004 पासून सुरू करा. काय टप्पे असतील, कसं असेल, या सगळ्यांचं रिकमेंडेशन विजय केळकर टास्क फोर्स यांनी केलं. आणि हे रिकमेंडेशन केल्यानंतर मग याचं इम्प्लिमेंटेशन 2004 पासून सुरू झालं. 2004 ते 2009 हा FRBM 1च्या इम्प्लिमेंटेशनचा कालावधी होता. इम्प्लिमेंटेशन सुरू झालं, त्यामध्ये खूप सगळे टार्गेट्स होते. काय टार्गेट्स होते आपण शिकणार आहोत, काय स्टेटमेंट्स होते सगळं आपण शिकणार आहोत. सगळं एकदम परफेक्ट पद्धतीनं सुरू होतं. इवन अटल बिहारी वाजपेयी यांनी जो इन्फ्रास्ट्रक्चरचा बेस दिला होता, या बेसच्या आधारावरती जे इकॉनॉमिक स्ट्रक्चर मनमोहन सिंग यांनी दिलं, यामुळे FRBMचं इम्प्लिमेंटेशन आपण 2003ला सुरू केलं, 2004ला आपण सुरू केलं. आणि आपले जे FRBMचे टार्गेट होते हे जवळपास सर्वच्या सर्व टार्गेट्स आपण काय केले, 2005 ते 2007 या काळामध्ये आपण अचीव केले. पहा, FRBMचं आपलं टार्गेटचं इयर काय होतं, 2004 ते 2009 हे आपलं टार्गेट कालावधी होता. आणि या कालावधीमध्ये आपण FRBMचं इम्प्लिमेंटेशन करणं अपेक्षित होतं. आणि हे सर्व योग्य पद्धतीनं सुरळीतपणे चालू असताना आपण या सगळ्या गोष्टींवर, या सर्व बाबींवर या योग्य पद्धतीनं काम केलं होतं की ऑलमोस्ट FRBMचे जवळपास सर्वच्या सर्व टार्गेट्स 2005 ते 2007 या कालावधीमध्ये फुलफिल झाले. म्हणजे सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट पद्धतीनं सुरू होत्या, सगळं योग्य पद्धतीनं चाललं होतं. हे योग्य पद्धतीनं चाललं होतं. 2009ला आपले टार्गेट्स अचीव होणार होते, पण त्या अगोदर 2008ला अमेरिकेमध्ये आर्थिक संकट आलं. 2008ला अमेरिकेमध्ये आर्थिक संकट आलं. या संकटाला आपण हाऊसिंग संकट सुद्धा म्हणतो, अमेरिकेमधील हाऊसिंग संकट सुद्धा म्हणतो, किंवा या सेम संकटाला आपण सबप्राईम मॉर्टगेज क्रायसिस या नावानं ओळखतो. सप्टेंबर 2008 महिना लक्षात ठेवा, सप्टेंबर 2008 मध्ये अमेरिकेतील वन ऑफ द लार्जेस्ट बँक लेहमन ब्रदर्स यांनी डिक्लेअर केलं की आम्ही लोकांचे देणी परत करू शकत नाहीत, आमच्याकडे कोणतेही पैसे नाही आहेत, आमचे खूप सगळे पैसे या हाऊसिंग सेक्टरमध्ये गुंतलेले आहेत आणि आम्ही स्वतःला बँकक्रप्ट घोषित करत आहोत. त्यांनी बँकक्रप्ट घोषित केलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जगभरामधील शेअर मार्केट कोलमडले, सगळ्या गोष्टी लॉसमध्ये गेल्या. आणि या सर्व गोष्टी लॉसमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा काय घडला, तर या सबप्राईम मॉर्टगेज क्रायसिसमुळं आपल्याला FRBMची अंमलबजावणी थांबवावी लागली. का? कारण आर्थिक संकट आलं की ऑटोमॅटिकली, मगाशी मी सांगितलं काय होतं, आपल्या देशामधील गुंतवणूक बाहेर जायला सुरू होते. आणि गुंतवणूक बाहेर गेली की ऑटोमॅटिकली उद्योगधंदे बंद पडणं, नोकऱ्या जाणं, क्रयशक्ती जाणं, पर्चेसिंग पॉवर जाणं, त्यानंतर क्रयशक्ती प्रोडक्शन कमी होणं, परत नोकऱ्या जाणं, क्रयशक्ती जाणं, आणि कुठंतरी मंदी सदृश्य रेसेशन कंडिशन येऊ शकते. तर या परिस्थिती येऊ नाही म्हणून मनमोहन सिंग सरकारने 2008च्या सबप्राईम मॉर्टगेज क्रायसिसमुळं FRBM 1ची अंमलबजावणी थांबवली. ज्याचे ऑलमोस्ट सगळे टार्गेट्स आपण अचीव केले होते आणि आपण ते बाकीचे टार्गेट्स अचीव करून खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी मॅनेजमेंट करण्याच्या परिस्थितीमध्ये होतो. पण अल्टिमेटली काय केलं, त्या ठिकाणी याचे टार्गेट थांबविले आणि आपल्याला हा लॉस झाला. आपण FRBM 1ची अंमलबजावणी थांबवली.
2009ला आपण FRBM 1 ची अंमलबजावणी थांबवली. आपल्याला वाटलं थोड्याफार कालावधीसाठी आपण FRBM 1 ची अंमलबजावणी थांबवावी, गोष्टी लवकर इम्प्रूव्ह होतील. पण या 2008च्या अमेरिकेतील सबप्राईम मॉर्गेज क्रायसिस नंतर लगेच काही कालावधीमध्ये 2010 युरोझोन क्रायसिस आला. राईट, युरोझोन क्रायसिस आणखीन एक नाव आहे ज्याला आपण म्हणतो सॉव्हरेन डेट क्रायसिस. हे दोन्ही क्रायसिस मी शिकवणार आहे. 2010ला युरोझोन क्रायसिस आला, याला आपण सॉव्हरेन डेट क्रायसिस असं म्हणतो. 2008चं संकट, 2010चं संकट म्हणजे आंतरराष्ट्रीय संकटांची मालिका थांबत नव्हती व यामुळं भारतामधील जो गुंतवणूकदार आहे हा भारतामध्ये गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक नव्हता. त्याला भारताच्या बाहेर गुंतवणूक जसं शक्य असेल तसं लवकरात लवकर घेऊन जायची होती आणि यामुळं भारतामधील गुंतवणूक हळूहळू भारताच्या बाहेर शिफ्ट व्हायला सुरू झाली. भारतातील गुंतवणूक बाहेर जाण्यासाठी सुरू झाली. 2010चं संकट आलं. आपण 2012ला याचं अमेंडमेंट केलं, FRBM 1 मध्ये अमेंडमेंट केली. पण 2013 ते 15 या कालावधीमध्ये चायनीज इकॉनॉमी परत स्लो डाऊन सुरू झालं. चायनीज इकॉनॉमी स्लो डाऊन व्हायला सुरू झाली आणि मग आपण याची अंमलबजावणी स्ट्रिक्टली करणं थांबविलं. हा FRBM 1 आणि 2चा आहे. आणि मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 2016ला आपण FRBM 2016ला आपण FRBM रिव्ह्यू कमिटी बसवली. नंदकिशोर सिंग याचे अध्यक्ष आहेत. यांचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे 2003 आणि 2012च्या FRBMच्या कायद्यांमध्ये रिव्ह्यू सुचविणं, सुधारणा सुचविणं आणि या सुधारणांच्या आधारे आपण काय गोष्टी करू शकतो, कसं वर्कआउट करू शकतो हे सगळं सुधारणा करणं हे यांचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. राजकोषीय शिस्तीच्या डिसिप्लिनचे कायदे केले हे यांचं महत्त्वाचं टार्गेट आहे. राईट, तर इथं पहा बेसिकली परत एकदा लक्षात घ्या, टाइमलाईन समजून घ्या. परत एकदा सांगतो टाइमलाईन काय आहे. 1989 आघाड्यांचं सरकार, 1989 आघाड्यांचं सरकार, सरकारचा खर्च वाढला. 1991 लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. यामध्ये भारतीय कंपन्यांना, भारतीय उद्योग क्षेत्राला परकीय उद्योग क्षेत्रासोबत कॉम्पिटिशन द्यायचं होतं आणि हे कॉम्पिटिशन देणं आपल्या उद्योग क्षेत्राला देणं शक्य नव्हतं. आपली कॅपॅसिटी नव्हती, स्पर्धात्मकता नव्हती, गुंतवणूक नव्हती, भांडवलाची कमतरता होती आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपण खूप जास्त वीक होतो. यामुळे भारतीय उद्योग क्षेत्र लॉसमध्ये जाऊ नये म्हणून परत आपण काय केलं, मदत द्यायला सुरू झाली. 1997चं पूर्व आशिया आर्थिक संकट, त्यानंतर 1998चं अटल बिहारी वाजपेयी यांचं आघाड्यांचं सरकार, या सगळ्या गोष्टीनंतर आपण 2003ला FRBMचा कायदा केला. FRBMच्या कायद्याचा सर्वात मेन उद्दिष्ट हा होता की आपल्याला सरकारची कमाई आणि खर्च जबाबदारीनं करायचा आहे. 2003च्या कायद्यावरती आपण एक रिव्ह्यू कमिटी बसवली. या कमिटीचं नाव होतं विजय केळकर समिती. विजय केळकर कमिटीनं रिकमेंड केलं की तुम्ही 2004 पासून FRBM 1 ची अंमलबजावणी सुरू करा. यावेळी FRBM 1च्या अंमलबजावणीचं टार्गेट होतं 2004 ते 2009. आपण इम्प्लिमेंटेशन सुरू केलं. 2005 ते 2007 गोल्डन कालावधी FRBMचे जवळपास सर्व टार्गेट्स आणि सर्व गोष्टी अचीव्ह होण्यासाठी सुरू झालं. इम्प्लिमेंटेशन चांगल्या पद्धतीनं सुरू झालं. आपल्याला वाटलं आपल्याला चांगलं यश मिळेल आणि सगळ्या गोष्टी सुरू होत असताना माशी शिंकली. सप्टेंबर 2008 अमेरिकेतील वन ऑफ द लार्जेस्ट बँक लेहमन ब्रदर्स यांनी डिक्लेअर केलं आम्ही लोकांची देणी देऊ शकत नाहीत. त्यांनी स्वतःला बँकरप्ट, दिवाळखोर घोषित केलं. अमेरिकन आर्थिक संकट आलं. आपण FRBM 1 ची अंमलबजावणी थांबवली. आपल्याला वाटलं FRBM 1 ची अंमलबजावणी एक 6-7 महिने, वर्षभर थांबूया, परत सुरू करूया. पण त्याच कालावधीमध्ये परत 2010ला युरोझोन क्रायसिस आला. युरोझोन क्रायसिसला आपण सॉव्हरेन डेट क्रायसिस सुद्धा म्हणतो. या क्रायसिसमध्ये मात्र आपल्याला हे सर्व करणं शक्य नव्हतं. सो आपण 2012ला परत एकदा नवीन पद्धतीमध्ये FRBMचा जो पहिला कायदा आहे या कायद्यामध्ये अमेंडमेंट केली, सुधारणा केली आणि सुधारणा करून आपण 2012ला FRBM 2 आणला. या 2ची इम्प्लिमेंटेशन आपण फास्ट आणि चांगल्या पद्धतीनं करत होतो. हे करत असताना सगळ्यात मोठं नुकसान काय झालं तर नुकसान झालं ते म्हणजे 2013 ते 15 या कालावधीमध्ये चायनीज इकॉनॉमी स्लो डाऊन होण्यासाठी सुरू झाली आणि मग यामुळे आपण 2016ला जे इम्प्लिमेंटेशन स्ट्रिक्ट केलं होतं यामध्ये थोडी शिथिलता आणली, गोष्टी थोड्या सोप्या करायला सुरू केल्या आणि या गोष्टी सोप्या करत असताना मग फायनली अल्टिमेटली आपण 2016ला FRBM रिव्ह्यू कमिटी आणली. याचे अध्यक्ष नंदकिशोर सिंग आहेत. याचा मुख्य उद्देश आहे सरकारच्या कमाईमध्ये आणि खर्चामध्ये जबाबदारी आणणं, सरकारच्या कमाईमध्ये आणि खर्चामध्ये फिस्कल डिसिप्लिन आणणं, वित्तीय शिस्त आणणं आणि सरकारची कमाई वाचवून
ही कमाई चांगल्या ठिकाणी किंवा योग्य पद्धतीनं प्रायोरिटीच्या ठिकाणी लोककल्याणासाठी कशी खर्च करता येईल याकडे लक्ष देणं हे याचं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. तर या सोयीनं आपण FRBM1चं हे बॅकग्राऊंड पाहितलेलं आहे, आपण याचा इतिहास पाहितलेला आहे. आता आपण उद्याच्या लेक्चरमध्ये FRBMचे काय टार्गेट्स आहेत आणि कोणतं इंडिकेटर्स आहेत काय ते आपण सगळं उद्या पाहूया, जो महत्त्वाचा आहे. सो थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे. थँक्यू.